सकाळी सकाळी आम्ही मायलेकीत तयार होऊन कुठे निघालोय चला पुढे सांगते, पण त्याआधी आज आहे ना पिठाची गिरणी आणली होती घरी नवीन. ऑलरेडी एक आहे पण त्यानंतर आम्हाला ही पण घ्यायची होती, तर मग घेतली आणि त्याची पूजा वगैरे चालली होती. आमच्या छोट्या लक्ष्मीच्या हाताने आम्ही पहिल्यांदा पूजा करून घेतली, त्यानंतर मग मी पण केली आणि तिला असं वाटत होतं की मीच करावी पूजा आणि ती मलाही करू देत नव्हती. तर तिने दोनदा पूजा केली, त्यानंतर सगळं काम वगैरे आवरलं आणि आम्ही दोघी अशा तयार झालो होतो. आणि लाडूला कुठे जायचं असलं की एवढी एक्साइटमेंट असते ना तिचे. लेट झाल्यामुळे आम्ही पटकन निघालो आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. पण आम्हाला अजूनही पुढे जाऊन स्टॉप घ्यायचा होता आणि आम्हाला जाता जाता या कॅनलवरून जावं लागतं. कुठेही जायचं असो आम्हाला या कॅनलला क्रॉस करावंच लागतं. त्यानंतर मावशींच्या घरी जाऊन पोहोचलो आणि तिथे काहीच तयारी झालेली नव्हती. मग तिथे गेला थोडीशी हेल्प केली. त्यानंतर त्यांच्याही भाऊकीच्या ज्या काही बायका होत्या त्या येणार होत्या ओसा पाहण्यासाठी. मग आम्ही सगळं असं काही डेकोरेट केलं होतं. तर सिंपल अशा पद्धतीने आम्ही सगळ्या काही वस्तू ज्या होत्या ओशामध्ये जे काही देतात ते समोर मांडलं होतं आणि मग त्यांच्या भाऊकीच्या बायका आल्या होत्या. आणि तुमच्या इकडे नव्या नवरीला असा ओसा घेऊन जातात का आणि काय काय नेतात ओशामध्ये तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांचा चहा वगैरे झाला. त्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही हळदी कुंकू लावलं आणि मग सगळं हे जे काही समोर मांडलं होतं ते पुन्हा आम्हाला पॅक करायचं होतं आणि आम्हाला निघायचं होतं, कारण तिथे जाऊन मग आम्हाला हे सगळं तिथे मांडायचं होतं पुन्हा. त्यामुळे मग आम्ही ज्या काही बायका होत्या त्यांची सगळ्यांचा व्हिडिओ वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो, कारण ऑलरेडी खूप लेट झालो होतो. पण आणि प्रवास तर तसा थोडा लांबचाच होता त्यामुळे मग थोडं लेट झालं आणि त्यात आमचा थोडासा रस्ता पण बंद होता, त्यामुळे आम्हाला थोडंसं फिरून जावं लागलं. तरी आम्हाला जाता जाता 2 वाजले आणि मग आम्ही तिथे गेल्यानंतर पुन्हा सगळं डेकोरेट केलं, कारण तिथे त्यांच्या पण भावकीच्या ज्या काही बायका होत्या त्या पाहण्यासाठी येणार होत्या. आणि मग मुलीला तिथे जाऊन बसवायला लावलं आम्ही आणि मग तिलाही आमच्याकडून ज्या काही बायका गेल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग मीही तिला तिळगुळ वगैरे दिले. तर या माझ्या मावस सासूबाई आहेत आणि त्यांनी तिला साडी वगैरे गिफ्ट दिली. त्यानंतर आम्ही छान असं जेवण केलं आणि त्यांच्या फुलाच्या बागेमध्ये गेलो. तिथे काही फोटोज व्हिडिओज काढले. आम्ही काय काय धमाल मस्ती केली याचा फुल व्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.